इतरांकडून आदर मिळवण्यासाठी काही सवयी आपण करायच्या नसतात, तर त्या आपल्या वागण्यात दिसायला हव्यात. कोणत्या आहेत? चला व्हिडिओमध्ये बघूयात. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक, हाईप आणि कमेंट करायला विसरू नका. आपण जेव्हा म्हणतो की एखाद्याची पर्सनॅलिटी किती छान आहे, त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा ऑरा किती पॉझिटिव्ह आहे, तर हे जेव्हा आपल्याला वाटतं ना, तेव्हा काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला आतून आणि बाहेरून दोघं पद्धतीने आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या असतात. तेव्हा जाऊन आपली पर्सनॅलिटी जी असते ती एकदम स्ट्रॉंग दिसते आणि आपल्याला सुद्धा आदर मिळतो. तर चला बघूयात कोणते आहेत ते मुद्दे. पहिलं म्हणजे वेळेचं पालन करा. वेळेवर पोहोचणं म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या वेळेचा आदर करता असं असतं. कोणी आपल्याला जर 8 वाजताचा वेळ दिलेला आहे की तुम्ही 8 वाजता या, तर आपण 8ला 5 कमी असताना तरी तिथे त्या जागी असलं पाहिजे. वेळेचं महत्त्व हे खूप आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. आपल्या आयुष्यातली पण आणि समोरच्याच्या आयुष्यातली पण. आणि वेळ ही सर्वांसाठी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे जो कोणता वेळ समोरच्याने किंवा आपण कोणाला दिला असेल, तर त्याचं पालन नक्की केलं गेलं पाहिजे. 8 वाजता बोलवलंय, मग जाऊ 8:30 वाजता, असं करायचं नाही. दुसरी गोष्ट, डोळ्यात डोळे मिळवून बोला. बऱ्याच वेळा आपण बोलताना इकडे बघ, तिकडे बघ असं होतं. परंतु जेव्हा आपण कोणाशी संवाद साधतोय किंवा कोणाशी आपण मीटिंगमध्ये डिस्कस करत आहोत, तेव्हा जर आपण इकडे-तिकडे बघून बोललं, तर आपली पर्सनॅलिटी कशी वाटेल? त्यामुळे ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहोत, सॉफ्टली आय कॉन्टॅक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. जास्त स्टेअर करायचं नाही, पण नॅचरल आय कॉन्टॅक्ट ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तिसरा मुद्दा, आपलं जे काही म्हणणं असेल, जे काही बोलणं असेल आपलं, जे काही आपल्याला मुद्दा आपला समजावून सांगायचा असेल, तो जरा पोलाइटली, शांतपणे समजून सांगायचा आहे. रागात किंवा उद्धटपणे कोणाला जर आपण आपला मुद्दा समजून सांगत असू किंवा बोलत असू, तर आपला स्वतःचा आपण रिस्पेक्ट कमी करून घेतो. त्यामुळे शांत शब्दात, सौम्य शब्दात आपण समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देऊ शकतो. पुढचा मुद्दा, इतरांचंही जे म्हणणं असेल ते लक्षपूर्वक ऐका. जसं आपल्याला वाटतं की आपलं ऐकून घ्यावं, त्याच पद्धतीने समोरच्याचं पण आपण ऐकून घेतलंच पाहिजे आणि हा एक आपल्या गुड पर्सनॅलिटीचा भाग असतो. म्हणून समोरच्याचं फक्त ऐकायचं नाही, तर समजून सुद्धा घ्यायचं आहे की त्याचं म्हणणं काय आहे. मध्येच त्याला त्याचं वाक्य ब्रेक करायचं नाही, त्यांचं बोलणं पूर्ण होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट मुद्दा, आपण शब्द समोरच्याला द्या किंवा स्वतःला द्या, तो पाळायचा आहे. बऱ्याच वेळा आपण स्वतःसाठी दिलेलं वचन स्वतःच मोडतो. मी उद्यापासून एक्सरसाइज करेल, मी उद्यापासून हेल्दी खाईल, मी माझं स्वतःवर प्रेम करेल उद्यापासून. परंतु आपणच आपल्या स्वतःला दिलेलं वचन हे मोडत असतो आणि किंवा दुसऱ्यांसाठी पण तुम्ही मी करतो असं म्हटल्यावर ते करायचं काम आहे. सांगताना किंवा समोरच्याला शब्द देताना थोडासा थांबून विचार करा. एकदा शब्द दिला की ते पूर्ण करायचं आहे. त्यामुळे ना एक प्रकारचा ट्रस्ट तयार होतो. तो खूप महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा, स्वच्छ आणि नीटनेटके राहा. महागडे कपडे नसले तरी सुद्धा चालतील, परंतु स्वच्छ, सिंपल राहणं महत्त्वाचं आहे. तुमचे स्वच्छ कपडे, तुमचं एखादा छानसा परफ्यूम असेल, तुमची एखादी गो टू हेअरस्टाईल असेल, व्यवस्थित प्रेझेंटेबल जेव्हा आपण राहतो, तेव्हा आपलं मन फ्रेश राहतं. आपण स्वतःला आतून पॉझिटिव्ह, कॉन्फिडंट फील करतो आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. समजा आपल्या कोणत्या मीटिंगला जायचं असेल, पहिल्यांदा कोणाला तरी भेटत असू, तेव्हा आपली पर्सनॅलिटी, आपला अपीअरन्स कसा आहे, त्यानुसारच आपलं फर्स्ट इम्प्रेशन होत असतं. पुढची खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो म्हणजे चूक झाली तर माफी मागा. सॉरी म्हणणं म्हणजे कमजोरी नाहीये. तर आपल्याला माझ्याकडून चूक झालेली आहे, ती मला मान्य आहे. त्यामुळे आपण सॉरी म्हणत आहोत, माफी मागत आहोत. मग छोटी गोष्ट असेल किंवा मोठी गोष्ट असेल, सॉरी म्हणायला अजिबात मागे-पुढे बघायचं नाही. आपण जर चुकलो असू तर सॉरी, आणि कोणी आपल्याला मदत केली असेल तर थँक यू. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पुढचा मुद्दा, स्टे काम, शांत राहा. ताणतणाव सर्वांना असतात, पण त्या ताणतणावात सुद्धा आपण कसं थोडंसं स्वतःला शांत ठेवू याकडे जरा प्रयत्न करायचा आहे. कारण जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो, टेन्शन्स असतात, तेव्हा रागात आपण काहीतरी शब्द बोलतो समोरच्याला. कदाचित आपल्या ते डोक्यात मनात नसेल, परंतु जर आपण ते बोललो, तर ते शब्द कदाचित चुकीचे असतात, जे आपल्याला बोलायचे नव्हते, ते समोरच्याला तर लागले आणि एकदा बोललेला शब्द किती पण काही झालं तरी परत घेता येत नाही. त्यामुळे तुमच्यावर स्ट्रेस असेल, तुमच्या ताणतणाव असेल, तर तो राग समोरच्यावर काढू नका. बोलताना अपशब्दांचा वापर करू नका. पुढचा मुद्दा, तुमची जी बॉडी लँग्वेज आहे ती अ, तिच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे सरळ उभं राहणं, स्पष्ट बोलणं, या छोट्या-छोट्या गोष्टी आहे, पण तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप महत्त्वाचा भाग असतात.
पुढचा मुद्दा, रिकाम्या हाताने जाऊ नका. म्हणजे आपण कोणाकडे तरी गेलो, भेटायला गेलेलो आहोत. समजा कोणी आजारी आहे, त्या पेशंटला बघायला गेलो. कोणी आपल्याला घरी इन्व्हाईट केलेलं असेल किंवा कोणत्या गोष्टी. खूप दिवसांनी आपण कोणाला तरी भेटणार असू, तर रिकाम्या हाताने जाऊ नका. कारण काही ना काहीतरी छोटी का होईना वस्तू किंवा पेशंटला भेटायला जात असाल, तर फळं काही ना काहीतरी घेऊन जा. इट्स अ टोकन ऑफ रिस्पेक्ट अँड लव्ह अँड केअर. पुढचा मुद्दा, रिप्लाय द्या. म्हणजे बऱ्याच लोकांना असं झालेलं आहे ना, की मी बिझी आहे हे दाखवण्यासाठी समोरच्याने समजा काही मेसेज केला असेल, कॉल केला असेल, तर ते रिप्लायच देत नाही किंवा बघेल, नंतर करेल असं होतं. जर तो मेसेज, कॉल इग्नोर करणं म्हणजे डिसरिस्पेक्टफुल वाटू शकतं. वेळेत उत्तरं द्या. इव्हन शॉर्ट रिप्लाय असेल तरी चालेल, परंतु समोरचा जर काही विचारत असेल तर रिप्लाय द्या. कदाचित तुम्ही त्यावेळेस बिझी असाल, मीटिंगमध्ये असाल किंवा तुम्ही त्यावेळेस रिप्लाय देऊ नसेल शकत, तर एक टेक्स्ट तरी टाका, की मी 5 मिनिटांनी कॉल करतो, अर्ध्या तासाने कॉल करतो, मीटिंगमध्ये आहे, नंतर कॉल करतो आणि नंतर आवर्जून कॉल करा, मेसेज करा. पुढचा मुद्दा आहे, कोणाचं काही समजा आपल्याला वापरायचं असेल, कोणतीही जी वस्तू असेल, जी आपल्याला समोरच्याची घ्यायची असेल किंवा काही आपलं डिस्कशन चालू आहे. समजा कोणी काहीतरी बोलत असेल आणि आपल्याला मध्ये थोडंसं काहीतरी आपलं इनपुट द्यायचं आहे, जे मस्ट आहे. अशा वेळी आपण आधी विचारून घ्यायचं, की मी थोडं बोलू का? किंवा मी हे वापरू शकतो का? हे बेसिक रिस्पेक्ट आहे, म्हणजे बेसिक रूल आहे हा रिस्पेक्ट देण्याचा. त्यामुळे ही गोष्ट आपण आवर्जून करायची आणि आपण जेव्हा फॉलो करतो तेव्हा आपले मुलं सुद्धा आपल्याला बघतात आणि ते सुद्धा तसंच फॉलो करतात. आणि सर्वात महत्त्वाचा आहे शेवटचा पॉइंट म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला कोणीतरी काहीतरी खूप विश्वासाने सांगतं, त्यांच्या मनातलं शेअर करतं आणि ते सांगतात सुद्धा, की हे कोणाला सांगू नका. मग अशा वेळी आपण ती गोष्ट सिक्रेट ठेवलीच पाहिजे. यामुळे ट्रस्ट निर्माण होतो, तो तुटत नाही. असं अजिबात करायचं नाही, की कोणी आपल्याला काहीतरी सांगितलं आणि "हे तुला माहिती आहे का हे असं झालं? हे त्याने काय तुला सांगितलं हे माहिती आहे का तुला? हे असं झालं, हे मी तुला सांगते, तू कोणाला सांगू नको." असं करत ते सगळ्यांना सांगत पोहोचतं ते सगळ्यांपर्यंत. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला करायची नाहीये. हे काही बेसिक पर्सनॅलिटी आपली एन्हान्स करायची काही क्वालिटीज आहेत, ज्या मला वाटल्या तुमच्यासोबत शेअर कराव्या. कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा.